हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी आत्ता माझ्या स्वतःच्या दुकानात थांबली आहे आणि व्हिडिओ करते. तर हा असा व्यवसाय नव्हता, माझा छोटासा व्यवसाय होता. 10,000पासून मी सुरू केला होता, कपड्याचं केलं होतं, पण वाढत गेला आणि तो आत्ता म्हणजे हे दुकान बांधलं मी. आणि त्यानंतर आता किराण्याचं पण मी सुरुवात केली आणि ह्याच्यावर साड्यांचं पण होतं आणि साड्यांचं पहिल्यापासून होतं. तर साड्यांचं पहिल्यापासून होतं. तर आता मी तुम्हाला आज सांगणार आहे की एखाद्या बिझनेसची सुरुवात कशी करायची की जेणेकरून ते सक्सेस नाही म्हणता येत, स्टेप बाय स्टेप कसं जायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वांचं पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि काय पहिल्यांदा ना झिरोपासून सुरुवात करायची. मी पहिल्यांदा माझा व्यवसाय हा 10,000पासून सुरू केला होता आणि तुम्ही बघू शकता मी माझ्या स्वतःच्या दुकानात आहे आत्ता. तर 10,000च्या मी पहिल्यांदा साड्या आणलेल्या आणि असेच बरेच व्यवसाय आहेत की जेणेकरून घरी बसून थोड्याशा, म्हणजे प्रत्येक व्यवसायाला काहीतरी गुंतवावं लागतं. बिना गुंतवता म्हणजे भांडवल गुंतवावं लागतं किंवा बिना भांडवल नसताना कोणताच व्यवसाय करता येत नाही. टेलरिंगचा जरी व्यवसाय करायचा म्हटला तरी आपल्याला पहिल्यांदा तो कोर्स करावा लागतो, मशिनरी घ्याव्या लागतात. मशिनरी म्हटलं तरी लईत लई 20,000पर्यंत त्याचा पहिला खर्च असतो. तर आणि कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर पेशन्स ठेवले पाहिजे, तर थोडासा संयम ठेवला पाहिजे, तरच म्हणजे पुढच्या स्टेपला जातं. आणि कारण काय होतं, पहिल्या स्टेपला जरी आपल्याला समजा नाही व्यवसाय व्यवस्थित चालला किंवा थोडासा संयम ठेवला ना, तर कारण मी 2021पासून 21च्या आधीपासून मी हा व्यवसाय करते. त्यात काय होतं, कधी इन्कम होतो, कधी लॉस होतो. तरी आपल्याला ना त्या व्यवसायावरती जर टिकून राहायचं म्हटलं तर लॉस पण सहन करावा लागतो आणि फायदा पण, म्हणजे फायदा आज ना उद्या कधीतरी मिळत जातो. प्रत्येक वेळेस लॉस होतो असं नाही, पण आपल्या टेक्निकवरती आपण कसा व्यवसाय करतो त्याच्यावर पण आपल्याला लॉस फायदा किंवा तोटा हा अवलंबून असतो. तसं पण आणि आपल्याला कस्टमरला दिलेले पैसे वसूल करण्याची टेक्निक पण आली पाहिजे की जेणेकरून एखाद्याने जर उधार नेलं तर त्याच्यापासून कसं ते माघारी घेता आलं पाहिजे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर पहिल्यांदा 10,000पासून म्हटलं तरी व्यवसाय कुठलाही करता येतो. मी किराणाचा व्यवसाय 9,000पासून केला होता आणि दुकानाचा व्यवसाय मी 10,000पासून केला होता. 10,000च्या पहिल्यांदा मी साड्या आणल्यानंतर सगळ्या साड्या माझ्या उधारीवर गेल्या होत्या. थोडंसं इकडं तिकडं थोडंसं 100-200 रुपये ठेवून नंतर साड्या दिल्या होत्या मी, कारण माझा पहिलाच व्यवसाय होता. मला मार्केटिंग करायचं होतं म्हणून मी तसं केलं होतं. आणि त्यानंतर ती उधारी गोळा करायला मला खूप त्रास झाला. त्रास झाला मी परत ते उधारी गोळा करून परत दुसरा माल भरून आत्ता समजा मला प्रत्येक सणाला 50-60 हजाराचा तरी माल लागतो आणि तो प्रत्येक माल माझा उधारी नाही देत मी जास्त करून, आत्ता तरी नाही देत सध्याला. पण मी रोखीनेच तो माल देते. जर कुणाला घ्यायचा असला तर घ्या म्हणते डायरेक्ट, कारण ह्यात मी लॉस नाही बरं का. मी पहिले पैसे वसूल केले, मी जे उधारी दिलेली मी वसूल केली माझ्या पद्धतीने. म्हणजे मी कोणाला सध्या काय दमदाटी वगैरे काय दिली नाही, पण केली वसूल. आणि ते कशी केली मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर काय होतं, उधारी पण जास्त काय द्यायचं नाही. मी पहिल्यांदा माझी मार्केटिंग होण्यासाठी त्यासाठी उधारी दिली होती, पण जवळच्यांना दिली होती. आणि काहींनी नाही, सगळ्यांकडून मला तर आठवतं आहे सगळ्यांकडून बऱ्यापैकी मी उधारी सगळी वसूल केली. 1-2 राहिलेत ते काही मागण्याजोगीच नाहीत माणसं, अशीची मी सोडून दिली आहे. तो काय माझा लॉस नाही, कारण मी बाकीच्या ह्याच्यातून पण मी करते, कारण मी जे काम करते त्यातून मला महिन्याचा इन्कम 6,000 रुपये असा महिन्याला होत नाही, पण 6 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी 5 महिन्यांनी असा तो माझा इन्कम येत राहतो मला. त्यामुळे मी माझा जो वरचा एक्स्ट्रा खर्च आहे मी त्यात सगळा भागवते. आणि काय होतं, मला असा एक्स्ट्रा खर्च म्हणजे माझं काही गाडीचा मेंटेनन्स म्हणा, कुठला एक्स्ट्रा खर्च किंवा घरात काय लागलं, आता म्हणजे बड्डे किंवा त्यांना काय घ्यायचं असेल तर मी त्यातून ते भागवते. कारण माझं ते एकदम 6 महिन्याचं म्हटलं तरी 24-25 हजार रुपये मला ते मिळून जातात. त्यामुळे मी ह्याच्यावर जास्त काही नाही. आणि घरातला वर खर्च मी माझ्या ह्याच व्यवसायातून करत राहते. त्यामुळे आमच्या ह्यांचं सेविंग राहतं, फक्त ते गॅस भरतं. त्यामुळे बाकीचं पैसे काय त्यांना काय वापरायला मला लागत नाहीत. आणि काही थोडंसं शाळेला ह्याला तिकडे इकडे तिकडे थोडंसं होतं. पण आणि एक गोष्ट आहे, कर्ज काढलं तरच व्यवसाय होऊ शकतो, तसं होत नाही. कारण एक आच लागते माणसाला की नाही बाबा, म्हणजे एखाद्याचं घेतलं आहे म्हणजे आपल्याला त्याला देणं आहे. तर
कर्ज काढल्याशिवाय व्यवसाय कोणताच होत नाही, मला तर असं वाटतं. म्हणजे माझं पर्सनल मत आहे ते. तर म्हणजे एखाद्याचं पैसे घेतलं आपल्याला असं लागते बाबा त्या एखाद्या लोकांकडून पैसे घेतले आपण त्यांना देणं आहे म्हणून काहीतरी उलाढाल केली पाहिजे. जरी ते आपलंच पैसे गुंतलं ना तर जास्त काही काहींना ना खूप असंही वाटतं नाही आपलंच पैसे गुंतल्यात नको दुकान उघडायला आमकं फलानं. पण लोकांचं जर पैसे घेतलेलं असेल तर आपल्याला आज लागते की बाबा त्यांचं पैसे देणं आहे आपल्याला लोकांचं देणं आहे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय पण केला पाहिजे. तर तसे पण जोड व्यवसाय आहेत माझे. गिरण आहे, शिरड आहेत माझ्याकडं आणि प्लस ते ह्याचं काम करते, गटांचं काम करते मी, त्यामुळे माझा इन्कम येतो त्याच्यापासून पण. आणि काय होतं एवढ्यातच असं हे नाही राहायचं, तर प्रत्येक व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय करायचा, जोडधंदा करायचा असतो. माझ्याकडं मशीन पण होती, पण आत्ता ते तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितला असतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन पण दिसली असेल. त्यातनं पण बऱ्यापैकी चांगलं होतं. दिवसाला 100-150 रुपये तर असे नुसता टिपा मारायला, म्हणजे परकर जरी घेतला नवीन इथं कुठे म्हणजे कोणी, तर नुसतं त्या परकरला अख्खी टिप मारायला 20 रुपये घेतात. किंवा साडीला फक्त गोट मारायचं त्याला 20 रुपये घेतात. त्याच्यापासून पण चांगला नुसता टिपा मारायला, कारण ब्लाऊज वगैरे मला लई जास्त अवघड वाटतं ब्लाऊजचा. तर नुसता टिपा मारायच्या म्हटलं तरी मी जोपर्यंत मशीन होती ना 200-250 रुपये घेतले, म्हणजे हे केलं ते, कारण त्याला काहीच खर्च नव्हता, दुसरा काय नव्हतं. आणि तसं पण इन्कम तसा तो पण राहतो, कारण टिप मारायला किती वेळ लागतो, 5 ते 10 मिनटं पण नाही लागत आहे. मोटर असल्यावर तर तेवढी पण वेळ नाही लागायचा, 1-2 सेकंदातच ती टिप मारून होईल. आणि असं भरपूर व्यवसाय करायला, कारण एखाद्या जरी साड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर मी त्यांना, म्हणजे मी जिथून माल घेते तिथून टोकन काढले आम्ही, त्यामुळे बऱ्यापैकी स्वस्तामध्ये माल भेटतो. आणि साड्यांच्या व्यवसायामध्ये भरपूर आपण पैसे कमवतो. की एखाद्याला जरी काय म्हणताल, भरपूर म्हणजे एका साडीमागं, काठपदर साडीमागं 400 ते 500 रुपयेसुद्धा आपण कमवू शकतो. किंवा एखाद्या डेली यूज साडीमागं एवढं नाही भेटत बरं का, आपण आपला रोज निघतो एवढं हे होतं. आणि काय होतं, जोडधंदा असला ना तर व्यवसायाला ना चालना राहते, की एकाच व्यवसायावर कुठला लोड येत नाही किंवा आपल्याला पण लोड होत नाही. तर माझी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काय अशी माहिती असेल, कुणाला जरी व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल, किंवा एखाद्या ताईला जर नवीन साड्यांचा बिझनेस करायचा असेल घरून, कारण मी हे जे करते ते सगळं घरूनच करते. आणि म्हणजे माझ्या घरातूनच मी सुरुवात केली आणि घरातूनच सुरुवात केली आणि आता सुद्धा सगळं मी घरातूनच माझ्या चालू केलं आहे. आणि गटाची कामंसुद्धा मी घरातूनच करते. तर त्यासाठी जर कुठल्या ताईला जरी साड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर मी जिथून दुकानातून माल घेते तिथून आपण तुमच्यासाठी सुद्धा, कारण साड्यांच्या व्यवसायाला जास्त काही म्हणजे जर ओळखीने किंवा घरामधून पण आपण सुरू करू शकतो 10,000पासून. आणि मला तर तेव्हा तरी काय माहीत नव्हतं. आणि माझ्या बहिणी ती साड्यांचा व्यवसाय म्हणजे तिचं दुकान तिने चालू केलं, तर तेव्हा तिच्या नादाने मी हे सुरू केलं. तर मी माझं आत्तापर्यंत ह्याच्यावर मी माझं दुकान बांधलं. आणि ह्या व्यवसायात आमच्या घरच्यांचा एकही रुपया नाही, सगळं मी माझ्या ह्याच्यावर केले. आणि हे दुकान बांधण्यापासून ते माल आणण्यापर्यंत, काउंटर, कपाटं हे सगळं. तर म्हणजे पहिल्यांदा मी माझ्या सासूबाईंकडून 10,000 रुपये घेतलेले मालासाठी, कारण तेव्हा आपल्याकडे इन्कम नव्हता, आमचे हे काही इंटरेस्ट घेत नव्हते त्याच्यात. तर जरी कुणाला घरी बसून व्यवसाय करायचा असेल तर नक्की मला सांगा. आपण त्या दुकानाचा ॲड्रेस, म्हणजे जास्तीत जास्त स्वस्त कसं बसेल त्यापासून सुरुवात करूया. तर चला, कुणाला जर काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कुणाला व्यवसाय करायचा असेल तर नक्की म्हणजे काय म्हणतात आपण हातभार देऊ त्यांना, बरोबर जायचा. कारण कुणाचं का असेना सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. आणि पहिल्यांदा महिलांनी काहीतरी बिझनेस व्यवसाय कसं का करून स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. तर चला, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.